हे बघा, त्यांचे एकूण 3 युनिट्स आहेत आणि त्या 3 अकाउंट्सला सगळ्या कॉन्ट्रा एंट्रीज आहेत. तर आपल्याला प्रत्येक एंट्रीला सपोर्टिंग बिल, इनवॉइस, वाउचर काय ते सगळं चेक करावं लागेल. 2008 मध्ये त्यांनी त्यांची पार्टनरशिप डिझॉल्व्ह केली आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर केली. पण त्यांचे व्यवहार अजूनही पार्टनरशिप डेट प्रमाणेच चालले. सो ते सगळंच आपल्याला. हॅलो, अगं मीटिंग मध्ये आहे म्हणून घेत नव्हतो फोन. हो हो हो, माहिती आहे मला. आज संध्याकाळी शॉपिंग मॉलमध्ये जायचं. सुनील, काय चाललंय? नंतर करतो. इथे आपण क्रिटिकल इश्यूवर डिस्कस करतोय आणि तू बायको बरोबर गप्पा मारतोय. नाही, काहीतरी अर्जन्सी असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण इतकं कसं कॅज्युअली घेता रे तुम्ही सगळं? सॉरी. बरं आदित्य, तू काहीतरी पॉइंट डिस्कस करत होता. एकदमच लिंक तुटली बघ माझी. 5 मिनिटांचा ब्रेक घेऊया आपण. ठीक आहे, मी तुला चहा पाठवतो. नाही, चहा नको, 5 मिनिटात परत या. बोल मेघना. काय करतोयस? अगं ऑफिसमध्येच आहे, काम करतोय. तू कुठेस? डान्स क्लास? अरे आज नाही आमचा डान्स क्लास, टीचर नाहीयेत. क्लास नाहीये म्हणून SMS आला होता. मला ना आदित्य कळत नाहीये की आमचा रियाज. बरं ऐक ना मेघना, मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. आणि प्लीज काहीतरी अर्जंट असेल तरच फोन कर. ओके? अमित, पल्लव साक्षीची पिकनिक आहे रे आता. आत्ता? हो. अगं डिसेंबर जानेवारी मध्ये असते ना? अरे नाही, तेव्हा गॅदरिंग आणि क्रीडा स्पर्धा वगैरे असतात. पिकनिक जरा अलीकडे घेतली यंदा, पण बरं आहे ना, आता सगळीकडे हिरवळ असेल, हिरवळगार, मजा येईल मुलांना. कुठे पिकनिक? संजय गांधी उद्यान, नॅशनल पार्क रे. अच्छा, पण तिथे आहे का काही बघायला? अरे म्हणजे काय, बरेच प्राणी आहेत तिकडे. आपण कधी जात नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला काही माहितीच नसतं. तुला ती संध्या माहितीये का? संध्या म्हणजे तुझी ती मैत्रीण गोलमटोल? काही काय अमित, गोलमटोल काय रे. हा तीच. ती संध्या आहे ना, ती नेहमी जाते तिकडे फिरायला. ती सांगते ना, तिकडे ना डीप फॉरेस्ट मध्ये म्हणे पक्षी निरीक्षणाचे वगैरे बरेच इव्हेंट्स असतात. ही अटेंड करते. अरे काय काय सांगत असते ना. ए अमित, आपण पण जाऊया का रे एकदा? जाऊया जाऊया, करूया, प्लॅन करूया. बरं काय, साक्षीने डबा खाल्ला का? का तसाच आणलाय परत? परत आणला तिने तसा. अमित, हे सगळं जरा सिरियस होतंय का रे? नाही म्हणजे तिला ना केक किंवा पिझ्झा दिला ना तर 2 मिनिटात फस्त करेल, पण घरची पोळी भाजी नाही खायची तिला. पण पल्लव खातोय ना, म्हणजे एका चवीचा कंटाळा आलाय असं पण नाही. तेच आहे ना, पल्लवचं तुझ्यासारखं आहे. त्याची काही तक्रार नसते खाण्यापिण्याची, हिचेच नखरे वाढत चालले. बरं तुला सांगू का, मी घरचं थालीपीठ वगैरे असं चमचमीत देण्याचा प्रयत्न पण करून बघितलाय, त्याचाही काही उपयोग नाहीये. एक काम कर, 2 दिवस तिला डबा देऊच नकोस. आम्ही काही काय, तिला काय उपाशी ठेवायची का? मग आता काय चाललंय? आत्ताही ती उपाशी राहते चॉईसनी आणि अन्न वाया घालवते. त्यापेक्षा 2 दिवस डबा देऊ नकोस. हे जे डबा परत आणण्याचं चक्र आहे ना, ते ब्रेक कर. मी जरा कामात आहे, आपण नंतर बोलूया. आणि प्लीज काहीतरी अर्जंट असेल तरच फोन कर. ओके? उचलत का नाही फोन?
अच्छा, मी दुपारी म्हणालो की अर्जंट असेल तरच फोन कर, त्याच्यावरून रागावली बहुतेक. विजया, हे काय? कुठे निघालीस तू? अय्या, काय कमाल पेशन्स आहे अर्जुन तुझ्यामध्ये. अजून चालूच आहे का तुझं ते प्रश्नावलीचं? हो म्हणजे काय, सतीशच्या डोक्यात प्रकाश पडेपर्यंत मी काही चिकाटी सोडणार नाहीये. कमाल आहे बाई. मला नाही जमला, मी एकच दिवस केलं, बास झालं. विड्यासारखं वाटत होतं माहितीये का मला. आणि माईंना तर नुसता चेव चढला होता माहिती, एवढ्या चिडवत होते ना मला अमित समोर. हो बरोबर आहे, माई सोडणार आहे चिडवण्याचा एक सुद्धा चान्स. हे भर ते जाऊ देत, अमित दादाची काय रिॲक्शन, काय म्हणाला तो? म्हणाला का सुंदर दिसतेस म्हणून? छे, कुठलं काय, तुझा भाऊ आहे ना एकदम ढ आहे हा. नाही म्हणजे बाकी दुनियाभराचे प्रश्न विचारले त्यांनी मला. कुठल्या फंक्शनला चाललीयस का, कुठल्या फंक्शन वरून आलीयस का, साडी कशासाठी नेसलीयस, पण हे मात्र बोलला नाही. काय वेड्यासारखं वाटत होतं मला माहितीये. त्याला कसं सांगणार की तुझ्या समोर मिरवण्यासाठीच अशी साडी वगैरे नेसून नटून बसले म्हणून. मला तर ना जाम हसूच येत होतं माहितीये. उलट मला ना स्पेशल असल्यासारखं वाटतंय. काय रे, झालं खेळणं? आणि मयू कुठे आहे? बाहेर तर कॅरम मांडला होता ना तुम्ही? आम्ही राणे काकांना बघायला गेलो होतो. अगो बाई, हो का? नाही, एवढं शहाणपण कुठून सुचलं आपल्याला? मेघना काकू. मेघना काकू. ए चला, हातपाय धुवून घ्या तुम्ही पटकन. जा, मी दूध देते गरम करून. मुलांसमोर काय? अगं उगाच. मेघना, कसला विचार करत बसलीस इथे आणि एकटीच का बसलीस? नाही, एकटी म्हणजे राणे काकांना बघायला गेले होते, तिथून आले ती इथेच बसले. बरेत का ग राणे काका? आता काही फरक आहे का? बरे आहेत, पडूनच आहेत, पण चालली आहे राणे काकूंची धावपळ. खरंच ग बाई, कठीण आहे त्यांचं. नाही, आपल्याकडे कसं कुणाला काही झालं ना तरी मनुष्यबळ आहे ग धावपळ करायला, पण त्यांच्याकडे मात्र ते दोघेच जण. त्याच्या अगं बाई, म्हणून तू काळजी करत बसलीस का त्यावरून? आईबाबांचा विचार करतेस? हो माई, आई निदान मावशीकडे तरी आहे, पण बाबा एकटेच येतो. त्यांना काही झालं तर? त्यांना काही झालेलं नसताना सुद्धा त्यांना काही सुधरत नाही आईशिवाय. आणि आता तर काळजी वाटते हो मला माई. आणि आई आणि बाबा एकत्र नाही आले तर? नको बाळा असा विचार करूस. हे बघ, तुझे बाबा आईशी चुकीचं वागत होते हे तर खरंय, पण तरीही बाबांचं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे ह्याची तर जाणीव झाली ना आपल्याला. होय ओ माई, आई कितीही बाबांपासून दूर राहत असली तरी सुद्धा तिला त्यांच्याविषयी खूप काळजी वाटते. आणि बाबा सुद्धा, ते कितीही तिच्याशी चुकीचं वागले तरी सुद्धा त्यांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. पण तरीही ते दोघे एकत्र नाही ना येते. तो दोघे एकटेच आहेत. आधी ते एकत्र होते तरी अंतर होतच त्यांच्यात, पण ते नाहीच आहे असं असं वागत होते दोघं. पण आता जे अंतर निर्माण झालंय कसं मिटवायचं माई? अगं, म्हणूनच तर नानांनी बोलवलंय ना या रविवारी दोघांना, आई बाबांना. पण अहो काय सांगू माई, कशासाठी बोलावलंय? त्या दिवशीच तिला कसं बस ओढून आणलं मी. मला तर तिचं येणं कठीण वाटतंय. तो हे एक प्रश्नच आहे म्हणा. म्हणजे दोघं एकमेकांसमोर आले असते तर बोलणं सोपं झालं असतं नाही का ग? हो ना हो माई, आता ना काहीतरी वेगळीच ऑकवर्ड सिच्युएशन झाली. तू नको टेन्शन घेऊस. नाना काहीतरी मार्ग काढतीलच की नाही ह्याच्यातून.
निघेल काहीतरी मार्ग. पण बाबांना त्यांच्या वागण्याची जाणीव झालीये, हेही काही कमी नाही ना आपल्यासाठी. हो. नेहमी चांगली बाजू बघावी आपण, म्हणजे आपल्याला हुरूप येतो. आदित्य कधी येणार आहे? माहित नाही माई. अगं मग त्याला फोन करून विचार की, आणि जरा बाहेर जाऊन ये त्याच्या बरोबर. परवाच राहिलंय ना फिरायला जायचं. हा, मेघना, तू इथेस आणि फोन कुठे आहे तुझा? बेडरूम मध्ये. अगं आदित्य तुला केव्हाचा मोबाईलवर फोन करतोय, मग तू फोन उचलला नाहीस म्हणून शेवटी त्याने लँडलाईन वर केला. आता त्या कॉर्डलेसची बॅटरी डाऊन आहे, मी घेऊन नाही आले. जा तू फोन घे, काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्याला. हो हो हो. माई जरा टेन्शन मध्ये दिसते ना आई बाबांवरून ग. बिचारी. हॅलो. हॅलो, अरे उचलत का नाहीस फोन? फोन आपल्या रूम मध्ये होता आणि मी अंगणात होते. अगं मग ठेवायचं ना बरोबर. मी फोन करतोय तुला कधीचा. हो ना, फक्त मीच नाही करू शकत केव्हाही. मला वाटलंच होतं. अगं दुपारी आम्ही काहीतरी महत्वाचं डिस्कस करत होतो ना, तर तो सुनील बायकोशी गप्पा मारत बसला. तिचा फोन आला तर मी झापलं त्याला. आता त्याला त्याच्यावरून झापून मी पण तेच करणं बरोबर नाही ना. बरोबर नाही ना. बरं मग ठेवू आता फोन. अरे असं काय करतेस तू? तू काही मला उगाच फोन करतेस असं नाही म्हणते मी, पण आता कशासाठी केला होतास फोन? मला आज यायला लेट होईल हे सांगायला केला होता. रागावलीस ना? नाही, खोटं बोलतेस. मी नाही कधीच खोटं बोलत. ओके चल देन, बाय. बाय. काय अर्चू, आज पुन्हा साडी? आपल्या देसाईवाडीत ट्रॅडिशनल डे वगैरे नाहीये ना कॉलेज सारखा? सतीश, असं काय करतोयस? म्हणजे तुला मी साडी नेसलेली आवडत नाही का रे? अगं अर्चू, मी तसं म्हणालो का? ऍक्च्युली तू साडी नेसल्यावर जास्त सुंदर दिसतेस. म्हणजे आपण ग्रेसफुल म्हणतो ना, तशी ग्रेसफुल दिसतेस तू. थँक्यू. ए पण हे रोज रोज नाही जमणार रे. अगं पण मी कुठे म्हणतोय तू रोज साडी नेस म्हणून. अरे नाही 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 नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सो सॉरी. नेसेन ना मी साडी, नेसेन, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं ते जाऊ देत. ए तुला फ्रेश होण्यासाठी मी काय करून देऊ आता तुला? म्हणजे चहा देऊ की सरबत देऊ? अर्चू नको, त्यापेक्षा मी पटकन आंघोळ करतो, आपण जेवून घेऊया, जेवता जेवता बोलूया. ए सतीश, असं काय रे करतोयस? मला वाटलं होतं की आपण छान दोघच गप्पा मारता मारता ज्यूस पिऊयात, असं सिप सिप करत. नाही, आयडिया छानच आहे तुझी, पण प्लीज आज नको ना, मी खूप दमलोय. उद्या चालेल? ओके. आलो. सतीशचा मोबाईल काय करू? चेक करू? नको 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 नको. पण काय हरकत आहे? मी चेक केला तर बायको आहे ना मी त्याची. मला तर सगळ्याच गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. नाही रागवणार तो, बघतेच. माझी प्रिया. प्रिया कोण? यापूर्वी तर त्याच्या तोंडून कधी हे नाव ऐकलं नव्हतं मी. अरे बाप रे,
एवढे मेसेजेस काय बघतेच. आय लव्ह यू, आय मिस यू. सतीश, सतीश का वागलास रे असा तू? आलास अर्चू, का केलंस सतीश तू हे? इतकं जीवापाड प्रेम केलं मी तुझ्यावर आणि तू तू हे असं वागलास? काय त्या मुलीच्या प्रेमात पडलास अर्चू, तू काय बोलतेस? आणि वर एकमेकांना हे असे घाणेरडे मेसेजेस पाठवता. आय लव्ह यू, आय मिस यू वगैरे. लाज नाही वाटत तुला हे असं सगळं वागताना? मेसेजेस? अर्चू काय झालं तुला? तुला काय वाटतं? अरे हा? मी शांत बसून अशी रडत राहणाऱ्यातली मुलगी आहे? बघते ना कोणीही तुझी प्रिया. सतीश, फक्त नाव वाचलंस, नंबर नाही पाहिलास. अरे सतीश, अरे ऐक सतीश, मला तसं नव्हतं म्हणायचं सतीश. पण किती मूर्ख आहे. अहो तुम्ही म्हणताय खरं रविवारी मेघनाच्या आईबाबांना बोलवायचं जेवायला, पण मेघनाला काहीतरी निमित्त हवं ना त्यांना इथे बोलवण्यासाठी. म्हणजे पूजा वाढदिवस असं काहीच नाहीये. कशाला हवंय काही? आतापर्यंत तिने बोलवल्यावर आलेच की ते. काय तिचा आग्रह पुरेसा आहे? नाही ना हो, तेवढं पुरेसं नाहीये म्हणून तर मी विचारायला आले ना. नाही म्हणजे प्रत्येक वेळेला आपण आग्रह केला ते आले सुद्धा. पण आता माधवी ते परत जाताना काय म्हणाले होते आठवतं ना तुम्हाला? की आता एकटं राहण्याची सवय करायला हवी मला. आणि सुरेशराव सुद्धा तेच म्हणाले ना की आता मी परत काही जेवायला वगैरे येणार नाही म्हणून. नाही साहजिक आहे हो, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सारखं सारखं आपल्याकडे येणं त्या दोघांनी अवघडल्यासारखं वाटत असेल हो. पॉइंट आहे खरा. नाही, आणि त्यांच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ करतो असं त्यांना वाटायला नको. हा, कॉलेजमध्ये असताना सोपं होतं नाही, दोघांच्या नकळत दोघांना विवक्षित स्थळी एकत्र आणणं वगैरे. नाही, पण आता काहीतरी पटेल असं कारण शोधायला हवं. अगं बाई काय झालं? कोण ते? माई, आई ग, आई. अगं बाई मेघना, अरे अगं अशी कशी पडलीस? हळू 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 हळू. तुलावरून छोले. हातावर भार आला असेल ना सगळा, दुखतंय का फार? हो. हळू 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 हळू. तर राणे काकांकडनं एवढी प्रेरणा घ्यायची काही गरज नव्हती काही. फ्रॅक्चर बिक्चर नसेल म्हणजे मिळवलं ग बाई. नाही नाही, फ्रॅक्चर नसणार, नाही तर एव्हाना ठणाणा केला असता तिने. चला, पण हिच्या आईबाबांना बोलवण्याचे कारण मात्र मिळालं आपल्याला. म्हणजे मेघना स्टुलावरून पडली. काय ग तिला चळते? गंमत ग. चल चल चल, चल ते बघतो मी. हळू हळू चल, हळू चल, हळू चल, सावकाश, सावकाश. हळू. चला, हो हळू. हो हो डॉक्टर हळू. काका. गुड गर्ल, वा वा. पण अशी कशी पडलीस ग तू? नाही म्हणजे आपलं स्टूल तर एकदम भक्कम आहे, डुकडुकत नाहीये. मला माहितीये ना माई, ही ना एका कप्प्यात वस्तू मिळाली नाही ना तर उतरवून स्टूल सरकवून मग दुसऱ्या कप्प्यातली वस्तू शोधत नाही. कंटाळा येतो हिला. ही काय करते त्यापेक्षा कपाटाला लटकते आणि पायाने स्टूल ढकलते आणि मग त्या स्टूलवर उडी मारते. वा, मेघना, सॉरी 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 ना माई. नाही, आणि मी खूप वेळा हिला बजावलंय हा, की असं नको करत जाऊस, पडशील एखाद्या दिवशी. नशीब एवढ्यावरच निभावलं. हातपाय मोडले असते म्हणजे उगीच आपलं काहीतरी. काय हो माई,
ताई उंच आहे त्यामुळे त्यांचा हात पुरतो. मलाच आपला सारखा सारखा स्टूल घ्यावा लागतो. तरी नशीब माई मुलांनी बघितलं नाही. मुलांनी जर बघितलं ना तर काही विचारायलाच नको. आणि मेघना, तुझं बघून जर मुलं असं करायला लागली ना तर बघ हा. नाही नाही, ओरड ओरड तिला चांगली. आणि काय नवरोजी कुठे आहेत तुमचे, आले कसं नाही अजून? अगो बाई, हिच्या नादात मी विसरूनच गेले की. काय ग, आदित्य अजून आला कसं नाही? अहो नाही उशीरच होणार आहे त्याला यायला. येईलच पण इतक्यात. बर ठीक आहे, मग तोपर्यंत तू आराम कर. आणि काही लागलं ना तर आम्हाला हाक मार. हा हाक हिची मग? आपल्याला ऐकू येणार. माई आदित्य हाय हो. पाणी लोणी. त्यापेक्षा तू असं कर, तू इथून फोन करा मला. चला तिला आराम करू दे. चला चला जाऊ ना ग आराम नक्की. कर. हो बाई. चला तुम्ही पण ना. नाना पण ना. खूपच उशीर झाला आज. रोज ठरवतोय बाहेर जाऊया पण उशीरच होतोय. रागावली आहेस? काय ग, काय झालं? हे कधी झालं, कुठे आणि कसं? मगाशी. आणि तू हसतेस. मग काय करू.